नाशिकमधून आता एक मोठी बातमी आहे। नाशिकमधील दिंडोरीमध्ये मोटारसायकल आणि कारचा अपघात झाला असल्याचं कळतंय। दिंडोरीतील भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झालेले आहेत। मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांसह एका बालकाचा समावेश आहे। तर दिंडोरी येथे हा अपघात झालेला आहे, त्यामध्ये 7 जण यांचा मृत्यू झालेला आहे। मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा तर एका बालकाचा समावेश आहे। मोटारसायकल आणि अल्टो यांचा अपघात झाल्याची घटना घडली असून यात 7 जण ठार झालेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, खरं तर अतिशय भीषण अशा स्वरूपाचा हा अपघात आहे। रात्रीच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे। नाशिक दिंडोरी रस्त्यावर घडलेल्या या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। जाधव आणि गांगुर्डे असं यामध्ये मयत झालेल्या कुटुंबियांची नावं आहेत। जाधव कुटुंबीय जे आहेत त्यांच्या कुटुंबातील 2 ते 3 लोकांचा सहभाग आहे, तर गांगुर्डे नामक एक कुटुंब आहे त्यांच्या देखील कुटुंबातील 2 ते 3 जणांचा सहभाग आहे। असे एकूण 7 लोकांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। एक अल्टो गाडी आणि दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर अपघात झाला आणि त्यानंतर ही अल्टो गाडी जी आहे ती पूर्णतः पलटी झाली आणि त्या गाडी पलटी झाल्यामुळे गाडीमध्ये बसलेले जे 5 जण होते ते दबले गेले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर दुचाकीला देखील धडक बसली आणि ती दुचाकी देखील रस्त्यावर पडल्याने त्या दुचाकीवर असलेल्या लोकांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामुळे वाहनं जरी छोटी असली तरी अपघात अतिशय भीषण होता आणि त्यामुळे हा मृत्यूचा आकडा जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। दिंडोरी रोडवरती संस्कृती नावाचं एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या अगदी समोरच्या बाजूला अपघात झालेला आहे। पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करताय। मृतांची माहिती जी आहे ती घेतली जाते आणि शवविच्छेदनासाठी हे सगळे मृतदेह जे आहेत ते जवळच्या तालुका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।